सुरू करायचं का? जय गुरु. जय गुरु सर्वांना. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. सुरू करायचं, येतील हळूहळू. झाले 4-5 लोक झालो आपण. जय गुरु सर. आपण कालचं जे होतं त्याची सुरुवात करूच आणि मग निकालावरती आपण हे झाल्यानंतर चर्चा करू थोडीशी. हा टेबल दिसतोय आता, वाचता येतो? हो. हो, दिसतंय. दिसतो ना? हा. ते काल आपण देव, रामः आणि माला हे 3 बघितले होते. त्यातलं देव आणि राम, देव आणि राम हे 2 जे ते पुल्लिंगी होते आणि माला हे स्त्रीलिंगी होतं. आज आपण माला, फलम आणि अहम हे 3 वाचूत. म्हणजे एक उजळणी आपली होईल आणि नवीन पण बघणं होईल. तर कर्ता प्रथमा, माला, फलम, अहम. आता माला आपलं स्त्रीलिंगी, माला हा स्त्रीलिंगीचं रूप हे माला आहे इथे. आणि फलमचं फलम माहिती आहे आपल्याला, फळ म्हणून. हे अहम जे आहे, अहम आपण नेहमी वापरतो, अहम म्हणजे मी. हे अहम जे आहे ते अस्मदचं रूप आहे. म्हणजे अस्मद आणि युष्मद हे 2 धातू त्यातले आहे सुरुवातीचे. याचे रूपांतर मग वेगवेगळ्या विशेषणांमध्ये, वेगवेगळ्या सर्वनामामध्ये झालेलं आहे. म्हणून हे अहम जे आहे अश्मत पासून आलं आणि युष्मत जे आहे ते युष्मत पासून त्वम आलेले. तर माला, फलम, अहम प्रथमा एक वचन. माले, फले, आवाम. आपलं हे माहितीये, अहम, आवाम, वयम हे शिकलेलं आहे आपण. असं द्वितीय करता माले, फले, आवाम म्हणजे एका 2 माळांकरता 2 माळा, 2 फळे आणि आम्ही दोघे. माला हा फलानी वयम हे प्रथमा बहुवचन. माला हा म्हणजे अनेक माळा, सर्व माळा. फलानी म्हणजे अनेक फळं, सर्व फळं. वयम म्हणजे आम्ही सर्व. इथे द्वितीय विभक्तीमध्ये आपल्याला माहिती आहे की हलंत म असतं. द्वितीय म्हणजे सला ते सलानाते, याला त्याला असं. तर मालाम माळेला, फलम फळाला, माम मला. माले 2 माळांना, फले 2 फळांना, आवाम आम्हा दोघांना. आता इथे बघाल तुम्ही की माले आणि फले हे दोन्ही प्रथमासारखेच आहेत. प्रथमा द्विवचनी सुद्धा माले फले आहे आणि द्वितीय द्विवचनी सुद्धा माले फले आहे. म्हणजे 2 माळा आणि 2 माळांना, 2 फळे आणि 2 फळांना, याच्याकरता माले आणि फले हेच वापरलं जातं. हे संदर्भानुसार आपल्याला ठरवावं लागेल की याचं काय अर्थ होईल ते. आवाम म्हणजे आम्ही दोघे, आपण शिकलेलो आहे. द्वितीय विभक्ती बहुवचन मालाह फलानी अस्मान. मालाह म्हणजे अनेक माळांना, सर्व माळांना. फलानी म्हणजे अनेक फळांना किंवा सर्व फळांना. अस्मान म्हणजे आम्हा सर्वांना. हे झालं द्वितीय विभक्ती. माला माले मालाह, फलम फले फलानी, माम आवाम अस्मान. आता तृतीय विभक्ती, इथे पुल्लिंगी असताना काय होतं, देवेन रामेन असं होतं. स्त्रीलिंगीमध्ये मालया असं होतं. मालया म्हणजे माळेने. फलेन, न चा उच्चार पूर्ण आहे. फलेन म्हणजे फळाने. मया म्हणजे माझ्याकडून, मी, माझ्याने.
आता इथे तृतीय विभक्तीमध्ये द्विवचन मालाभ्याम म्हणजे 2 माळांनी, फलाभ्याम 2 फळांनी, आवाभ्याम आम्ही दोघांच्याकडून. इथे तुम्ही बघाल की मालाभ्याम जे आहे किंवा फलाभ्याम जे आहे किंवा आवाभ्याम जे आहे ते इथे तृतीय द्वितीय विभक्तीला पण आहे, चतुर्थी द्वितीय विभक्तीला पण आहे आणि पंचमी द्वितीय विभक्तीला सुद्धा आहे. म्हणजे हे मालाभ्याम, फलाभ्याम, आवाभ्याम हे जे आहे ते तिन्ही ठिकाणी चालतं द्वितीय विभक्तीला, तृतीय विभक्तीला द्विवचनामध्ये. तृतीय विभक्ती बहुवचन मालाभिही म्हणजे अनेक माळांनी. फले हे इथे वरती द्वितीय विभक्तीवरती द्विवचनामध्ये फले होतं नुसतं, इथे फले हे तृतीय विभक्ती बहुवचनामध्ये. आणि तृतीय विभक्ती अस्माभिही, तृतीय विभक्ती बहुवचन अस्माभिही म्हणजे आम्हाकडून, आम्हा सर्वांकडून. मालाभिही माळेने, माळाकडून. फले हे फळांनी, अस्माभिही आम्हाकडून, आम्ही. चतुर्थी विभक्तीमध्ये मालायै म्हणजे माळेसाठी, फलाय फळासाठी, मह्यम माझ्यासाठी. मालाभ्याम द्वितीय विभक्ती चतुर्थी 2 माळांसाठी. फलाभ्याम द्वितीय विभक्ती चतुर्थी विभक्ती द्विवचन 2 फळांसाठी. आवाभ्याम चतुर्थी द्विवचन आम्हा दोघांसाठी. रामेभ्यः मालाभ्यः चतुर्थी बहुवचन सर्व माळांसाठी. फलेभ्यः सर्व फळांसाठी. अस्मभ्यम आम्हा सर्वांसाठी. हे पंचमी. षष्ठी चतुर्थी झाला, पंचमी आता मालायः. पंचमी एक वचन मालायः माळेहून, माळेपासून. हे वेगळं इथे. आपण काय बघितलं आतापर्यंत? देवात, रामात बघितलं स्त्रीलिंगी माला असेल त्यावेळेला मालायः असं होतं. पंचमी एक वचन. फलात आणि मत. फलात म्हणजे फळापासून, मत म्हणजे माझ्यापासून. पंचमी द्विवचन मालाभ्याम म्हणजे माळेपासून, 2 माळांपासून. फलाभ्याम 2 फळांपासून. आवाभ्याम आम्हा दोघांपासून. मालाभ्यः पंचमी बहुवचन सर्व माळांपासून. फलेभ्यः सर्व फळांपासून. अस्मत् सर्व आम्हा सर्वांपासून. नंतर षष्ठी विभक्ती मालायः, पंचमी षष्ठी माला सारखंच आहे. मालायः माळेचे, फलस्य फळाचे, मम माझे. षष्ठी द्विवचन मालयोः म्हणजे 2 माळांचे. फलयोः सेम, फळयो मालयो सारखं. फलयोः 2 फळांचे. आवयोः आम्हा दोघांचे. मालानाम हे बहुवचन. हे सगळ्यामध्ये बहुवचनामध्ये मालानाम म्हणजे मालानाच्या वरती अनुस्वार असतो किंवा हलंत असतं. मालानाम षष्ठी बहुवचन सर्व माळांचे. फलानाम सर्व फळांचे. अस्माकम आम्हा सर्वांचे. आणि सप्तमीमध्ये मालायाम सर्व माळांमध्ये. फले सर्व फळांमध्ये, एका फळामध्ये. मालायाम एका फळामध्ये. फले मालायाम एका माळेमध्ये. फले एका फळामध्ये. मयी माझ्यामध्ये. मालयोः 2 माळामध्ये. फलयोः 2 फळांमध्ये. आवयोः आम्हा दोघांमध्ये. मालासु ते शू असतं पुल्लिंगीमध्ये. मालासु सु असतं इथे. मालासु सर्व माळांमध्ये. फले हे
फलैही, फलैही सर्व फळांमध्ये, अस्मासु आम्हा सर्वांमध्ये. आणि संबोधन इथे आहे हे माले, हे फल, हे माले, हे फले, हे माला, हे फलाणी. थोडंसं वाचताना कन्फ्युजन झालंय माझं सुद्धा. अनेकदा वाचलं की आपल्याला हळूहळू लक्षात राहील ते. मी मध्ये बोलू का? हो, बोला. लास्ट बटन कॉलम मध्ये कह पुल्लिंगी, सप्तमी मध्ये केशू हवाय असं AI सांगताय. कुठे कुठे? लास्ट बटन कॉलम कहच जे आपण विभक्ती लिहिली आहे म्हणजे सप्तमी राईटला का? मध्ये. अजून उजवीकडे जाऊ का मी? हा, उजवीकडे. हा, इथे कुठे? केशू. कस्मिन कयोहो केशू पाहिजे, ते केशचा पाय फक्त लग्न झाला. हे इथे या ठिकाणी का? मी इथे आता क्लिक केलं केशू इथे. पाहिजे असं. हा हा. केशूच आहे ते. हो का? मला तो हलंत हा, नाही, दिसला. केशू आहे की नाही, हलंत नाही, ते केशू आहे. केशू तेशू. हो. लास्ट तेशू आहे, त्याच्या अलीकडे केशू आहे, त्याच्या अलीकडे ओके. मतेशू आहे. तेच ना? हा, ओके 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 ओके. केशू हो. कर्सर तेशू कर्सर मतेशू मूव केशू. करा सर. हा, त्याच्यावर कर्सर आहे म्हणून दिसत नाहीये. नाही, कर्सर लांब आहे, कर्सर म्हणून नाही ते. नाही, इथे कर्सर केशूवर आहे. एक्सेलचा कर्सर म्हणतो. हो ना. एक्सेल, हा राईट, एक्सेलचा कर्सर जो आहे ना, अप डाऊन एरो की तुम्ही मूव्ह केलीत ना की तो हम्म. शू दिसेल. अच्छा, हे काय खाली का मोठं केलं मी आता? हे केशू जे हा आहे ना. हा. हम्म. त्याची साईज मोठी करता येते का अजून? नाही नाही, ठीक आहे. माझाच नाही, आहे, समज झाला शूच आहे ते, चुकीचा शूच की. आहे ते, केशूच आहे ते. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक. सर, हे सप्तमी फलमचं बहुवचन रामेशू सारखं फलेशू येईल का? हे बहुवचन सप्तमी मधलं ना? नाही, फलैही, हा, फलैही येते. फलईहीच आहे. फलेशू नाही, नाही, फलेशू नाही, अच्छा. कारण फलैही. की म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी असं हा, केलेलं नाही, की थोडं नपुसकलिंगीमध्ये थोडा फरक आहे. लिंगीप्रमाणे हो, नपुसकलिंगी हे येस पण येस येस. चालतं. बाकी सगळ्यामध्ये शू आहे, स्त्रीलिंगीमध्ये सू आहे, आणि नपुसकलिंगीमध्ये फलैही असं ते. ओके, म्हणजे डबल दोन मात्रा मात्रा एखादी. आहेत ते. हा, दोन मात्रा आहेत ते. अच्छा, ओके. So, हे वाढवू का मी? दोन दिसतात का मात्रा या? हे छोटं एकच दिसते. एक छोटी मात्रा एकच सगळ्यात. दिसते. बरं, हा, एकच आहे छोटी का? दिसते. ठीक आहे, बघतो मी पुन्हा एकदा. माझ्या अंदाजाने बघतो, बघ, ठीक आहे, बघतो मी, तुम्हाला सांगतो. फलई आहे का फले आहे ते. मला हे पाठ करून खूप दिवस झाले ना, ते वापरात नसला की विसरलं करतो. भाषेचा प्रॉब्लेम तोच आहे, वापरात असली पाहिजे भाषा. ओके, हे बंद करू. हो. परीक्षेचे रिझल्ट सर्वांचे चांगले राहिलेले आहेत. कुणाला त्यावरती काय बोलायचं आहे? रिझल्ट बद्दल काही शेअर करायचं आहे? तर तुमच्यामुळे आम्हाला चांगले नाही, मार्क्स तसं नको, मिळाले. तसं नको. तुमचं माझ्यामुळे नसं नको, ते नको. ते नाही पाहिजे मला. तुमचा अनुभव कसा आहे ते सांगा. म्हणजे तुम्हाला कसं परीक्षा वाटली, आणि अनुभव म्हणजे माझे जे आतापर्यंत. 5 मार्क्स दिले आहेत हा ते हा त्या सिली मिस्टेक्स झाल्या. म्हणजे मला ते पेपर तुम्हाला सबमिट करायच्या आधीच कळलं होतं, पण ती पुन्हा खडाखोड नको म्हणून सोडून दिले ते. हा पण हा हा. ते या पुढच्या परीक्षेत कव्हर होईल, म्हणजे ते हम्म. येईल करायला हो, आता कसे भाषा मोस्टली. पण नवीन आहे आपल्याला, आणि शब्द पण नवीन हो सगळे त्यातली व्याकरणही पद्धत. का मराठी विसरलो आपण बरंचसं आता ना, ते काळाच्या ओघामध्ये मराठी हो व्याकरण सुद्धा विसरलो आपण. हो, मराठी सुद्धा मराठी विसरलोय शब्द सुद्धा ऍक्च्युली. विसरलो आपण, ते लिहिण्याची हो. पद्धत. मराठीमधलं सुद्धा आज लिहायला गेलं तर व्याकरणामध्ये खूप चुका होतात. कोणाला तरी 50 मिळाले, 50 आउट ऑफ 50. 50 बऱ्याच लोकांना आहे. 7 हो ना, जणांना 7 50. लोकांना मिळाले. 7 लोकांना आहेत का? हो ते मी हो, ऍक्च्युली चांगलं आहे, माझे चांगलं बघितले आणि मी खुश झाले. आहे. नाही, चांगलं आहे, चांगलं आहे. बऱ्याच लोकांना 7 आपल्या लोकांना. ग्रुपमध्ये पण आहेत हो, पैकीच्या आहेत पैकी. आहेत आहेत आहेत. आता माझ्याकडे लिस्ट नाही आहे ती, एकदा मी दाखवली असेल.
दोघा तिघांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांचं अभिनंदन, त्यामध्ये खूप छान झालं. म्हणजे मला तेच बरं वाटतं की आपण केल्याचं कुठतरी प्रयत्नाचं यश मिळालं. यश म्हणजे परीक्षा द्यायची जाऊ द्या, पण भाषेची ओळख तरी झाली सगळ्यांना. अजून भरपूर काय करायचं हा त्याच्यामध्ये, पण सुरुवात झाली याच्यात आणि चांगली सुरुवात तर झाली. एकदम एकदम फर्स्ट टाइम शिकते, त्यामुळे मला तर खूपच जास्त आनंद झाला. हा बरोबर. तुम्ही सगळ्यांनी चांगलं केलं तेव्हा. आणि बहुतेकांची अक्षरं चांगली आहेत, जवळजवळ 90-95% अक्षरं चांगली आहेत. वाचायला पण चांगलं वाटलं. आणि म्हणजे नंतर नंतर तर बघायची गरज पण पडली प्रश्नपत्रिका, इतके ते फटाफट झालं सगळं ते. म्हणजे माझ्या तर पण दृष्टीने चांगला पुढच्या अनुभव आला. परीक्षेसाठी पुढच्या परीक्षेला फार कमी वेळ मिळतोय असं वाटतंय. नाही, आता मे म्हणजे मध्ये म्हणजे त्याचा फार नाही जो असं. पोर्शन आहे ना, हा पोर्शन आहे ना, तो हा बघता असं वाटतंय की हा वेळ कमी पडेल की काय असं. नाही, हे 1-2 वेळा वाचली ना वाक्य तुम्ही, ही हा लक्षात राहतात हा तशी ते. हा हे हा ठराविक पद्धतीने ठराविक सिक्वेन्स मध्ये चाललेलं आहे. हो हो. त्या 1-2 वेळा रिडिंग झालं ना, त्या ठिकाणी काय वाटत नाही. म्हणजे तुम्ही पण ह्या कधी आहे आता? परीक्षेमध्ये मे मध्ये विभागणी कधी आहे वगैरे परीक्षा? आहे ना? असं काही ठरलं नाही, पण साधारणपणे सेकंड थर्ड वीक मध्ये असं पाहिजे. हा अभ्यास आपला मागच्या परीक्षेसारखे जर का सॅम्पल क्वेश्चन पेपर्स मिळाले तर सरावाला सॅम्पल प्रश्न मिळतील मदत. तसे, तो प्रॉब्लेम नाही. प्रश्नपत्रिका कशी असेल ते कळतं. आणि जशी संस्था काढते भारतीय विद्याभवन, त्याच पॅटर्नवरती हा. काढलं जाईल ते. नाही, सरावाकरता नाही सर, फायदा होतो मागच्या त्याचा. वेळेस सर मागच्या वेळेला जसे 4-5-6 पेपर पाठवले होते ना, हो, तसे तसं. आता पण पाठवले तर आम्हाला हो. सवय करता येईल. हो ते हो करता येईल, मागच्या वेळेचे कसे झाले ना, जरा उशिरा हो. मिळाले. हा हा मागच्या वेळेचे जास्त उशिरा मिळाले, त्यामुळे ठीक आहे, एखादाच ठीक पेपर सोडवून झाला होता. ठीक आहे, असं ठीक झालं. आहे. सरांना सांगून मागून घेऊ आपण पेपर. हा, असं सरावा काही- करता लवकर पाठवा आम्हाला. ठीक आहे चालेल, ओके, नो प्रॉब्लेम. फक्त ही वाक्य आहेत ना, ह्या वाक्यांचा सराव थोडस बोलण्याचा करायला पाहिजे आपण. म्हणजे कसं की आपण जे शाळेमध्ये शिकलो होतो की वाचन आणि मनन, लिखाण, एकदा वाचन झाल्यानंतर आपण जर इंडिपेंडेंटली स्वतःशी बोलू शकलो हे वाक्य संपूर्ण, जसं सहज जिरकरसम लवडेन सार्धम सायंकाले पिबते, मग असं आपण जर इंडिपेंडेंट डोळे मिटून म्हणू शकलो हे वाक्य, तर मग समजा आपली चांगली प्रगती झाली. आणि होतं ते अवघड काही नाही. असं सहज जिरकरसम लवडेन सार्धम सायंकाले पिबते, प्रातःकाले पिबते. सर हे तिसऱ्या वाक्यामध्ये अहम आम्रफलेन साकम जे लिहिलंय ते हा सार्धम सारखंच आहे का? म्हणजे हो, सार्धम, साकम आणि सह. साकम. साकम, सार्धम आणि सह हा या तिन्हीचा अर्थ बरोबर असंच हो. होतं. याच्या बरोबर हा हा त्याच्याबरोबर केलं आणि तर ते असल्याचं हा आणि तृतीया त्याच्याकरता लागणार. तृतीया लागतं. त्याच्या मागचा शब्द जो तृतीया आहे तो विभक्ती हा आधीच्या तृतीया. याला. आणि तृतीया कसं ओळखायचं की शेवटचं बहुधा न असतं आणि नच्या मागे जी आहे त्याच्यावरती त्याला काय म्हणतात, मला मात्राच ना, मात्रा असते, एक मात्रा. लवणेन, कशा? आम्रफलेन, हा हा हो तर ही हो एक मात्रा असते ती. आणि मात्राच नंतर बरोबर. न नळाचा असतो. आपण त्यावेळेला ओळखायचं की हे येस, तृतीय आहे. आणि तृतीय सप्तमी आहे. केव्हा ओळखायचं की शेवटच्या अक्षरावरती मात्रा असते, तेव्हा सप्तमी असते. मात्रा असते. हा हम्म, हम्म. हा. ओके, आपण पुढे होतो. काल अच्छा. आपण एका शब्दाचा अभ्यास करत होतो. तिथं आपण थोडस 12वं, यथा माशः कृष्णवर्ण तथा गोधूमः न. तर इथे आपण थोडी चर्चा करत होतो की हे ओळीत काळे असतात तसे गौण असतात. असं वाटलं होतं की हे त्यावेळेला बहुवचनी आहे. नंतर मी तुम्हाला डिक्शनरी चेक करून पाठवलं ते. इथे वाक्य कसं, व्हीट इज नॉट ॲज ब्लॅक ॲज ब्लॅक ग्राम, जितना काला नाही होता. हे जर बहुवचनी असतं तर नाही होते आलं असतं. इथे सुद्धा इज नॉट आलंय. आता मराठीचा प्रॉब्लेम कसा आहे की धान्यामध्ये हे सगळे बहुवचनीच आपण वापरतो. गहू आणले का, तांदूळ आणले का, आपण असं म्हणत नाही की तांदूळ आणला का. म्हणजे एखाद्या भागात असेल ते शब्द माहित नाही मला, पण बहुतेक सगळीकडे धान्याचं जे आहे ते क्वांटिटीमध्येच मोजलं जातं, म्हणून ते बहुवचनी आहे. तर इथे हे जे आहे माशः आणि गोधूमः हे एकवचनीच आहे. आणि म्हणून तसं यथा माशः कृष्णवर्ण तथा गोधूमः न, म्हणून हे एकवचनी वाक्य आहे. आणि गोधूमः हे आणि माशाही हे दोन्ही कर्ता स्वरूपात आहेत. याला कर्म नाही.
अकर्मक वाक्य आहे आणि त्याचं क्रियापद राहील तेव्हा अस्ति राहील गृहीत मध्ये. ओके. आपण हे पण बघितलं होतं, ग्रीष्मकाले जनाः कंदर्पान भक्षयन्ति. कांदे खातात उन्हाळ्यामध्ये. आर्द्रकम लवणेन सार्धकम पाचकम भवती. हे पण झालं आपलं काल की अर्ध आल्याबरोबर काय म्हणतात, मिठाबरोबर आलं खाल्लं तर पाचक असतं. हे झालं आपलं. आता इथून पुढे वाचू आपण. काही झालं वाटतंय. 16 पासून घेऊ आपण. सुरुवातीला सुरेखा मॅम, सुरेखा कोगजे. सुरेखा ताई. 16 वाक्य. 16वा सर, 16वा ना. हो. भोजनस्य आरंभे लवणार्द्रकम नाही सॉरी लवणार्द्रक भक्षणं सदा पथ्यम. राईट. भोजनस्य भोजनस्य म्हणजे षष्ठी विभक्ती, आरंभे सप्तमी, व्हेरी गुड. लवण आणि अद्रक ना, लवण आणि अद्रक. मीठ आणि अद्रक भक्षणम म्हणजे भक्षण करणे, भक्षण खाणे. भक्षणं क्रियापद आहे. सदा नाही. पथ्यम. ठीक आहे, म्हणजे खाणे म्हणजे ओके. सदा पथ्यम. नेहमी पथ्य असतं, पथ्यम आरोग्यदायक असतं. द्वितीया. आणि मग पथ्यम म्हणजे कर्म म्हणायचं का सर? का भक्षणम म्हणजे कर्म येईल? खाणे. भक्षणम सदा पथ्यम. खाणे. पथ्यम कर्म येईल ना. पथ्यम हे कर्म राहील त्या ठिकाणी. भक्षणम असते, पथ्यम कर्म पथ्यम आहे. असते. आणि पथ्यमचं असते त्याच्यापुढे आणखी पथ्यमचं सदा हे विशेषण म्हणता येईल त्याचं. सदा विशेषण नेहमी. विशेषण. भोजनस्य आरंभे जेवणाच्या सुरुवातीला मीठ आणि आलं खाणं हे पथ्यकारक आहे का? पथ्यकारक, आरोग्यदायक असते. आरोग्यदायक. आणि त्याची पुढे त्यांनी संस्कृत मधलं त्याच्यातलं वाक्य पण दिलं, भोजनाग्रे सदा पथ्यम लवणार्द्रक भक्षकम. अच्छा. आयुर्वेदामधलं वाक्य आहे ते. होय होय. ओके. ओके सर. थँक्यू. स्नेहल ताई. डाळिंबस्य रसेन शरीरे शक्तीः जायते. डाळिंबाच्या रसाने शरीरामध्ये शक्ती येते म्हणायचं का मिळते काय? येते जाते नाही. जाते. दोन्ही म्हणजे येते म्हणायचं का मिळते म्हणायचं? येते म्हणजे मिळतेच. मिळते. ओके. म्हणजे जायतेचा अर्थ जन्माला येणे असं होतं ते, पण जन्माला येणे काही तसं योग्य नाही. ते शक्ती येते, शक्ती मिळते असं. डाळिंबस्य रसेन, डाळिंबाच्या रसाने शरीरात सप्तमी, रसेन तृतीया, शरीरामध्ये शक्तीही मिळते. शक्ती ही करता डाळिंबस्य रसेन म्हणजे रसाने या ठिकाणी जायते क्रिया. हे जायते हे क्रियापद वेगळं रूप आहे का हे? नाही, जे म्हणजे ती नाहीये. मिळते तीच्या स्वरूपात आलं ते. शरीराला शक्ती मिळते. तर जायतेचा म्हणजे पुढे शिकायचंय का आपल्याला? अजून हे पुढे काय येईल. आता पुढे येईल कुठला आपल्याला. काळ आहे तो? हो, आहे ते वर्तमान काळात येतो. अच्छा. भूतकाळ नाही येतो तेव्हा, भविष्यकाळ पण नाहीये, वर्तमान काळच आहे. फक्त आता हे जायतेचं स्वरूप काय मी तुम्हाला सांगतो त्याचं. चालेल. कशा प्रकारे डेव्हलप झालं ते. ओके. वैशाली ताई. वैशाली मॅम. प्रतिदिनं भोजने जंबीरं भक्षयामि. मी रोज जेवणात लिंबू खातो. अहम प्रथम विभक्ती एकवचन. प्रतिदिनं म्हणजे रोज हे क्रिया विशेषण आहे. ठीक आहे. अव्यय. स्वरूप अव्यय त्याचं. येस. भोजने सप्तमी. राईट. जंबीरम द्वितीया विभक्ती. आणि भक्षयामी खातो हा वर्तमान काळ झाला. अहम भक्षयामी. अहम भक्षयामी. सो मी रोज जेवणात लिंबू खातो. राईट. ओके, थँक्यू. रवींद्र जोशी साहेब. लशुनेन वातव्याधिः शांतिं गच्छति.
हम्म, लसुणाने वातव्याधी शांत होते. हम्म. लशुनेनं म्हणजे तृतीया झाली. हो, वातव्याधी स्त्रीलिंगी येते व्यातव्याधी ही. काय, हा, कायचं उत्तर आहे म्हणजे ते कर्म हो हो, म्हणू काय शकतो. कर्म येते. हा. ऍक्च्युली आणि शांतिं गच्छति, शांती, हा, शांतीन. शांत शांतीन होते, द्वितीय आहे, गच्छती. द्वितीय आहे. हम्म. ओके. जाते म्हणतात पण मराठीमध्ये आपण हा, होते शांत म्हणतो. होते आपण म्हणतो त्याला. हा, शांतीला शांतिं गच्छति. जाते असं म्हणजे शांती म्हटलं तर ते शांतीला होईल ते. हम्म. व्याकरण दृष्टीने पाहिलं शांतीला जाते म्हणजे मराठीमध्ये हा, व्यातवादी शांत होते, कमी होते. शांत होते. हम्म. ठीक. रवींद्र कोलेकर साहेब, राजेंद्र कोलेकर साहेब. हो. मधुरम आम्रम कह न भक्षयती. हम्म, गोड आंबा कोण खाणार नाही. हम्म. इथे मधुरम विशेषण आहे हो आंब्याचं. हो. अं, आम्रम. क्रियापद भक्षयती, हम्म. कह कर्म करतो, आम्र. आम्रम कर. आंब्याला कोण खात नाही असा अर्थ. गोड आंब्याला कोण खात नाही हे व्याकरण दृष्टीने. मराठीमध्ये गोड आंबा कोण खाणार, भक्ष खाणार नाही, ऍक्च्युली ते कोण खात नाही. हम्म. हे खाणार शब्द योग्य नाही. अच्छा, हे पीडीएफ आहे वाटतं. पीडीएफ तर नाही, प्रोटेक्टेड आहे का? सर ते एनेबल एडिटिंग क्लिक करा म्हणजे तुम्हाला तर करता तिथे ही येईल. पट्टी हल्ली पाहिजे ना, असंच. हा. हा. हम्म. हम्म. गोड आंबा कोण नाही खात. इथे खास येईल का खाणं म्हणजे भविष्यकाळ येईल का नाही, भविष्यकाळ नाही येतो, भक्षयती येते. भक्षयिष्यती अच्छा. असतं तर भविष्यकाळ झाला. ओ ओके ओके. सर ते नंबर 19 गच्छती ऐवजी भवती होऊ शकतं का? शांत होते. ते कसं आहे, ते हे वाक्य त्याने दिलेलं आहे आपल्याला, संस्थेने. होऊ अच्छा. शकतं. आणि ते खूप वर्षापूर्वी तयार झालेले अभ्यासक्रम आहे. 50 वर्षापूर्वीचा. त्यात काही बदल त्यांनी नंतर नाही केला. एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये खूप बदल झाले आता. त्यांचा अभ्यासक्रम जर पाहिला तर तो भरपूर काही चांगला आहे. ओके, पुढे कोण आहे मग? निलिमा चव्हाण मॅम. मूग कोण खातो? ओके. मुग्धम कहा खादती? किंवा भक्षयेत. भक्षयती. ओके, सोपं आहे ना सर? मुग्धम फक्त लक्षात ठेवा शब्द, बाकी लक्षात राहतो. वैशाली ताई. कोण हात नाही खात. हम्म, कोण म्हणजे कह, हम्म, हात ओदनम न खादती. हम्म. किंवा भक्षयती, दोन्ही चालतं. हा हा, भक्षयती प्रथम. इथे भाताला आणखी एक शब्द काय आहे? ओदनम म्हणजे कोणता भात? ओदनम हा आपला शिजलेला भात, शिजवलेला भात. शिजलेला भात. शिजवलेला. आणि आणि तांडूलम म्हणजे अदरवाईज तांडूलम. तांडूलम. तांडूलम म्हणजे तांडूलम बाजारातून आणलेला तांडूलम. भात. हा हा, हम्म, तांदूळ. ओके. जयमाला अय्यर मॅम. लिंबाचा रस गोड नाही. ओके. निंबुकस्यम रसम न मधुरम किंवा मधुरम नास्ति. हम्म, हम्म. न मधुरम किंवा मधुरम नास्ति. ओके. निंबुकस्यम षष्ठी आहे का? हा, षष्टीच ते. हा, आणि रसम द्वितीय
द्वितीया द्वितीय मधुरम पण द्वितीया न ना हो गया मधुरम ना मधुरम. ठीक आहे, साधं वाक्य एकदम. पुढे कोण आहे आता ह्याच्यात? सोनाली सुळे मॅडम. डाळिंबाचा रस कोण निंबू पितो? कस्यम मला हे डाऊट आहे बरं का, हे निंबू डाळिंब कस्यम जे म्हटलं ना निंबू हे, कस्यम कन्फ्युजन वाटतंय सर. हा मला असं हे काढून हा. टाकावं असं वाटायला मला. हा म्हणजे तेच हलन तर मग आलाय नंतर ते मग ते नको मला पण डाऊट पाहिजे आला. असं हा वाटतंय. ते त्यावेळेस त्यांनी करताना त्यांनी कसं केलं हम्म. की रसम आला म्हणून निंबू कस्यम पाहिजे असं वाटलं त्यांना. पण हम्म. हा ओके. आता हे. चौथा डाळिंबा. डाळिंबाचा रस कोण पितो? हम्म. डाळिंबस्य रसम क पिबती. कह पिबती. पिबती क्रियापद हो. अ, वर्तमान काळ वर्तमान पिबती. काळ. डाळिंबस्य षष्टी. हा. रसम द्वितीय आणि ऍक्च्युअली क हा हा हा. कह क म्हणजे करता. विभक्ती. कह पिबती विभक्ती म्हणजे तो प्रथमा विभक्ती येते आणि कह करता पण आहे. क करता पण आहे. डाळिंबास्य रसम द्वितीय विभक्ती पण आहे, नपुंसकलिंगी पण. कह डाळिंबास्य रसम पिबती. एकूण एक. ओके. हे काय होतं, जे मागच्या बॅचची जी मुलं होती त्यांनी केलेली स्लाइड ही, मग ते त्यावेळेला जे काय समजलं की जे काय लक्षात राहिलं त्याप्रमाणे त्यांनी केलेले ते काही काही गोष्टी राहून जातात. त्यावेळेला आम्ही शिकलो त्यावेळेला आमच्या लक्षात नाही आलं, आता कळतं की हे योग्य नाही आहे. ओके. सुनंदा गिरी मॅम. हो सर. या. तो संत्र्याचा गोड रस पितो. ओके. सह नारंगस्य मधुरम रसम पिबती. हा. तो नारंग्याचा म्हणजे संत्र्याचा गोड रस पितो. संत्र्याचा मधुरम रसम. रसमचं मधुरम हे विशेषण झालं. नारंगस्य षष्टी मधुरम विशेषण विशेषण त्याचं. रसम द्वितीय कर्म द्वितीय. आणि पिबती वर्तमान काळाचा क्रियापद. क्रियापद. स पिबती. सह करता. प्रथमा विभक्ती. प्रथमा विभक्ती नाही, काय ते प्रथम पुरुष. सह पिबती. प्रथम पुरुष. त्या मॅडम आल्या का तुमच्या त्या नंतर याच्या होते आज जॉईन होणार नाही तिथे? दिसत नाही होती. नाही का? नाही अच्छा. दिसत आहे ओके ती. ओके नाही ओके आली. ओके ओके. म्हणजे आल्या असतील तर ओळख करून दिली असती. ओके. नो प्रॉब्लेम. हे ऑप्पो फोन कुणाचा आहे? ऑप्पो A9 202. अनम्यूट कराल का? ओके. नाही. अश्विनी मॅम. अश्विनी ताई. हा हा. त्या सव घरात हा. त्या घरात गहू आहेत. हम्म. तस्मिन् गृहे गोधूमः अस्ति. म्हणजे आता हे बघा, इथे वाक्य तुम्ही तस्मिन म्हणजे त्या, गृहे म्हणजे घरात, सप्तमी. गोधूमः अस्ति. हो. गहू आहेत. आता हे आपल्याकडे मराठीमध्ये कसं गहू आहेत असंच म्हणतो आपण. हिंदीमध्ये गेहू आहे आणि इंग्लिशमध्ये देअर इज व्हीट. हो. देअर आर व्हीट नाही म्हणत ते. पण हा. मराठीमध्ये आपण बहुवचनी वापरतो, अनेक वचनी वापरतो. पण संस्कृतमध्ये करताना हो. गोधूमः अस्तिच होईल ते. गोधूमः सन्ति नाही होणार. अच्छा. त्या घरात गहू आहे हे असं गोधूमः वाक्य परीक्षण अस्ति. झालं त्या संस्कृतमध्ये हा. करण्याकरता त्या घरात, त्या म्हणजे तस्मिन गृहे गोधूमः अस्ति. ओके. हा. अच्छा. ओके. स्मिता इंगळे मॅम. आहेत का स्मिता ताई? हिरा फोन अनम्यूट होतो का? हा. सातवा ना? सातवा. येस. तो मुलगा चणे खातो. सह बालकः चणकान खादति. तो मुलगा चणकान हे बहुवचन आहे. खातो. चणे. हा, चणे खातो. चणकान स खादति. बालकः चणकान खादति. येस, करेक्ट आहे. पर्टिक्युलरली इरा आणि वेदश्री
यांचं पण परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे. इंग्रजी मीडियमचे असून सुद्धा त्यांचं मराठी अक्षर पण चांगलं आहे आणि चांगलं प्रेझेंटेशन केलं त्यांनी. थँक्यू सर. चांगलं Thank you, असंच sir. करत राहा, चांगलं असंच. ओके, पुढे वेदश्री, पुढचं वाक्य. हो, त्याच्या घरात कांदा नाही, तस्य गृहे कंदर्पः नास्ति. कंदर्पः, कंदर्पः म्हणजे कांदा. कंदर्पः नास्ति. हो. नास्ती म्हणजे न असती, नाही. हो. आता इथे 6व्या वाक्यामध्ये काय आहे? त्या घरात गहू आहेत, तस्मिन गृहे गोधूमः अस्ति. 8व्या वाक्यामध्ये तस्य गृहे कंदर्पः नास्ति. तस्मिन म्हणजे त्या घरामध्ये आणि तस्य म्हणजे त्याच्या घरामध्ये. हा फरक आहे. म्हणजे विभक्ती आपण शिकू जेव्हा शिकाय तेव्हा लक्षात ठेवण्याकरता त्या घरात म्हणण्याकरता तस्मिन गृहे, त्याच्या घरात म्हणण्याकरता तस्य गृहे. गोधूमः अस्ति, कंदर्पः नास्ति. ओके. गिरीश देशपांडे साहेब. हो, त्यांच्या घरात लसूण नाही का? तेषां गृहे लशुनं नास्ति किम. तेषां म्हणजे बहुवचन आहे. हा, बहुवचन. बहुवचन नाहीये, सिंगलच आहे. तेषां बहुवचन नाही. त्यांच्या घरात म्हणजे त्यांच्या घरात बघायचं. गृहे बंद केलं वाटतं. लशुनं नास्ति किम. नास्ति किम. नास्ति न अस्ति किम, तसं नास्ति. ओके. प्रथम क्रियापदल किम म्हणजे का? हा, किम नास्ति. नास्ति ठीक आहे. ते लशुनम हे लशुनमचं नास्ति. कारण तेषामुळे क्रियापद नाही बदलत ते. तर मला हे डाऊट आहे, तेषाम जे आहे ना ते सापडलं पाहिजे मला. आणि तो अनंत म्हणून नसायला हवा ना इकडे. एक सेकंद. नाही, आता सापडणार नाही मला. हा, काय म्हणतात तुम्ही मॅडम? अनंत मग कुठे? तेषाम गृहे ना. हा, नाही ते कसं आता काही काही ठिकाणी ते राहिलेलं आहे. ते हलंतची गरज नाही. तेषां गृहे लशुनं नास्ति असं पण करू शकतो ना. हो, किम जागा बदलत चालते. हे तेषाम तुम्हाला मी कन्फर्म करतो. पुढचं, पुढे कोण आहेत? स्मिता इंगळे मॅम झाला का? या मग. स्मिता इंगळे. हो सर. बोरे व जांभळे अरण्यात होतात. राईट. बदराणी जंबूफलानी श्रवणे भवन्ति. काय झालं? आवाज नाही येते का? बदराणी, बदराणी म्हणजे बोरे. बदरमचं बहुवचन बदराणी, जंबूफलमचं जंबूफलानी, बोरं आणि जांभळं. वने, वने म्हणजे सप्तमी, वनामध्ये भवंती होतात. ओके. सर एक न होईल ना, बदराणी होईल ना. बरोबर पाहिजे ना तिथे. बदराणी येईल ना. न बाणाचा मोठं